असायला पाहिजे का बिझनेसचा? 20 वर्षाच्या पोराचा माइंडसेट जॉबचा असायला पाहिजे का बिझनेसचा? 20 वर्षाच्या ना हा, बिझनेसचा नाही आहे, शिक्षणाचा पाहिजे. शिक्षणाचा. आणि त्याला जर बिझनेस करायचा असला तर? बिझनेस अजून शिक्षण पूर्ण झालं असतं बिझनेस करू शकतो. अच्छा, तुम्हाला काय वाटतं की आताची आपली शिक्षण पद्धती त्याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे? पद्धतीमध्ये बदल म्हणजे काही ना काही करायला पाहिजे ना, कारण की थेरोटिकली आपली शिक्षण पद्धती नाही का, तर प्रॅक्टिकल करायला पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला? सुधारलं पाहिजे शिक्षण. आपली शिक्षण पद्धती किती वर्ष पूर्वीची आहे? मग आत्ताच्या पिढीने कुठलं माइंडसेट असायला पाहिजे? त्यांचं बिझनेसचं असायला पाहिजे का जॉबचं? तुमच्या काळातलं शिक्षण कसं होतं? थेरोटिकल होतं का प्रॅक्टिकल होतं? प्रॅक्टिकल. कारण की मी असं बघितलंय की आता बहुतेक जे आम्ही शिकतोय ते आम्ही कुठे अप्लाय करणार तेच आम्हाला माहित नाही. फक्त आम्हाला डिग्री देतात होतं, ठीक आहे, ते म्हणतात तुम्ही ग्रॅज्युएट ते ग्रॅज्युएशन काय अप्लाय करून असं सगळ्या गोष्टी. मग आम्हाला अप्लाय करायलाच नाही शिकवलं. मग कसं करायला पाहिजे? म्हणजे आता नाही का, आता फॉर एक्झाम्पल त्या कुणाला पायलट बनायचंय, मग तो काय येणार, ह्या ग्राउंडमध्ये येणार बरोबर, आणि तो ग्राउंडमध्ये हे येऊन विमानाचं समजणार, मग तो मेन प्लेनमध्ये जाणार. पण शाळेमध्ये तसं नाहीयेच की अप्लाय करायचं, ती गोष्ट एक्झिस्टच नाही करत. फक्त म्हणतात तुमची डिग्री झाली म्हणल्यावर तुमचं सगळं झालं. अप्लाय करायला मग कसं अप्लाय करायचं? आपण कुठं अप्लाय करायचं? का शाळेने ते ऍड करायला पाहिजे? काय शाळेलाच ऍड करायला सोल्युशन काय आहे त्याचं? ज्यावेळेस तुमची डिग्री बाहेर पडते ना, जसे जी ITI कार्डाचं अप्रेंटिसशिप असते तसं शाळेनंच काढायला पाहिजे की पहिली डिग्री काढली याच्यासाठी बेसिक पुढे काहीतरी करायला पाहिजे त्यासाठी पुढच्या भविष्यासाठी. अजून कुठले कुठले सब्जेक्ट ऍड करायला पाहिजे? आता मी तर बघितलंय फॉर एक्झाम्पल की आम्ही पायथागोरस शिकतो, आम्ही सगळ्या ह्या गोष्टी शिकतो, कुठंच अप्लाय नाही होत लाईफमध्ये. मग कुठले अजून सब्जेक्ट ऍड करायला पाहिजे? आपल्याला इतिहास शिकवतात, भूगोल शिकवतात, आणि तुम्हाला काय वाटतं कुठले सब्जेक्ट ऍड करायला पाहिजे? फायनान्स, जसं की आपल्याला पैसा किती महत्वाचा आहे ते पण नाही शिकवलं जात. शिकवायला तर पाहिजे ना, फायनान्शियल शिकवायलाच पाहिजे भविष्यामध्ये. ते माहीतच फायनान्शियल समजा शिक्षण ते नाही लागले बिझनेस करता येतं, त्यासाठी फायनान्शियली ते पण शिकलं पाहिजे. कारण की लाईफचा जो सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे ना, तो फायनान्सच आहे. आणि ते शिकवायचं सोडून आपल्याला सगळं नोकरीचं माइंडसेट दिलं जातं लहानपणापासून. कारण की मेन गोल बघा ना का, की आपल्या मराठी घरातल्या मुलांना आहे ना फक्त नोकरी नोकरी, बिझनेस कधीच नाही सांगितलं जात. तसं नाही आहे, सगळ्यांनाच नोकऱ्या कशा भेटतील? दरवर्षी कितीतरी एज्युकेशन डिग्री करून बाहेर पडतात, त्यांना जॉबची गरज आहे, सगळ्यांना जॉब लागत नाही. कारण शिक्षण प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये, खेड्यामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्ती शिकले जातो, आणि प्रत्येक तो शहराकडे जातो त्याला प्रत्येकाला जॉब पाहिजे. तर कोणी बिझनेस सुद्धा करायला पाहिजे ना, सगळ्यांना जॉब भेटणार नाही. मग हे माइंडसेट कधी बदललं आपलं? माइंडसेट बदलायलाच पाहिजे प्रत्येकाने, प्रत्येक विद्यार्थ्यांना तसं असं बदलायला पाहिजे माइंडसेट, की जेणेकरून की आपण काहीतरी कुठं आपल्यासाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी कुठं काही केलं पाहिजे आपल्याला माइंडसेटमध्ये. आपलं माइंडसेट डिपेंडन्सीहून इंडिपेंडेंट झालं पाहिजे ना. अच्छा, आणि गुजराती लोकांमध्ये महाराष्ट्रीयन लोकांमध्ये काय फरक बघितला तुम्ही? गुजराती लोकांमध्ये काय, ते त्यांची मुलं लगेच ते बिझनेसमध्ये लगेच हे करतात, ते सुरुवातीपासून लहानपणापासून. आपला मुलगा कसा आहे, कुठलं की शेतीत जातो किंवा क्रिकेट खेळायला जातो, तसं त्यांचं नाही. त्यांचा मुलगा डायरेक्टली बिझनेसमध्ये गेल्यावर बसतात. बाबा बेसिकपासून त्यांना शिकवलं जातं बिझनेस कसं केलं जातं. ते जास्त शिक्षण घेत नाहीत, पण त्यांचं प्रॅक्टिकली ते बिझनेसमध्ये आधीच माइंडसेट होतं त्यांचं, म्हणून त्यांना पुढे जड जात नाही. आपल्या मुलांना कसं असतंय की आपला मुलगा 25-30 वर्षाचा झाल्यानंतर मग आपण बिझनेस करू, ते बेसिक त्याचं काहीच त्याला नॉलेज नसतं त्या बिझनेसचं. म्हणून आपण बिझनेसमध्ये मागं काय याच कारण आहे की आपलं बेसिक काहीच नसतं. अच्छा, आणि मग आता ह्याची सुरुवात कशी करायची आपण? सुरुवात ही प्रत्येक विद्यार्थ्यांनी असं हे करायला पाहिजे, कुठेतरी आपल्याला बिझनेस करायचं ना, तर अगोदरच म्हणजे माइंडसेट करायला पाहिजे. माइंडसेटच पाहिजे. माइंडसेट करायला पाहिजे. मी बघितलंय प्रत्येकाला जॉब तर काही भेटणार नाहीये, कारण कितीतरी विद्यार्थी बाहेर पडतात आज शिक्षणामधून
बाहेर गेले की. काका मला काय वाटतं माहिती आहे का, मेन गोष्ट पैसा नाहीये की आपल्याकडे पैसा नाही तो माणूस कमवाल, पण मला असं वाटतं की सुरुवात करणं हे आपण हे सुरुवात गरजेचं नाही आहे. करत. सुरुवात नाही करत, हो सगळ्यात चुकीची गोष्ट आहे आपल्याकडे की सुरुवात करायचं सोडून आपण फक्त हा विचार करतो की हे नाही ते नाही. सुरुवात करायला पाहिजे बरोबर. सुरुवात जशी होत नाही. भले नाही नाही आतापर्यंत जेवढे समजा बिझनेसमॅन झाले ज्यांच्याकडे मुळात पिढीचा पैसा थोडीच होता, हा त्यांनी तरी असं कुठेतरी शून्यामधून तयार केलं ना विश्व. बरोबर. असं प्रत्येकाचं माइंड सेट पाहिजे की आपण कुठेतरी काही केलं पाहिजे. ह्याला तर आपण काका ऑपॉर्च्युनिटी मधून बघितलं पाहिजे ना की आपल्याला धंदा करायला भेटतं, आता नोकरी भेटतं. पाहिजे कारण आपल्याला समजा नोकरी नाहीच लागली तर आपण आयुष्यभर तसं थोडे राहणार आहे. नाही ना. काहीतरी कुठं आपल्याला करावंच फॅमिलीसाठी लागणार आहे. उद्या चालून आपलं आयुष्य पुढं लाईफ पार्टनर येईल, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आपल्या फॅमिलीसाठी. आपल्याला केल्याशिवाय काही मार्ग प्रत्येकालाही करावंच लागतंय. आता लोक मला नाही का, आता लोक पैशाबद्दल थांबतात, तर मला त्यांना एवढंच म्हणजे विचारायचं की छत्रपती शिवाजी महाराजांनी पण स्वराज्य बनवलेलं, त्यांनी काय असं त्यांनी कारण देऊ शकले असते. त्यांनी शून्यातूनच बनवलं. शून्यातून त्यांच्याकडे बनवलं. काय होतं, त्यांच्याकडे काय होतं, काहीच नव्हतं त्यांच्याकडे. पण त्यांच्याकडे धैर्य होतं, इच्छाशक्ती. इच्छाशक्ती होती. मी करू शकतोय, मला स्वराज्यासाठी मला काहीतरी करायचं, असं त्यांचं धाडस होतं, धैर्य होतं, मी करू शकतो. मग मला असं म्हणायचं